म्हणजे आता जसं तुम्ही बघितलं की तलवार हातात घेईपर्यंत भीती वाटत होती की जमेल नाही जमणार, झेपेल नाही झेपणार, कारण आपल्याला सवय नसते आणि तलवार तिचं वजन खूप असतं. सेम बंदुकीचंही झालं होतं की खऱ्या बंदुकीचं जेव्हा वजन हातात आलं त्याच एक हे झालं. पण ताकदही तिकडनंच येते, भीतीतूनच ताकद येते, तारेनेच ताकद येते. वा 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 वा. आणि तुझ्या हाताला सुद्धा दुखापत झाली आहे, खांद्याला, आणि तरी सुद्धा तू आता इतकी छान तलवारबाजी सुद्धा आम्हाला करून दाखवलीस यार. खूप छान, खूप छान. थँक्यू. पण आता आणखीन आम्हाला किती ऍक्शन तुझी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये? खरं सांगू का, याची कल्पना मलाही नाहीये किती बघायला मिळणार आहे, कारण रोज आल्यानंतर माझ्या पुढ्यात काहीतरी वेगळं सांगून ठेवलं लागतं. आज हे करायचं शिवाजी. वा 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 वा. पण खऱ्या अर्थानं ना असं पात्र आम्हाला पाहायला मिळत नाही, बरोबर आहे की नाही? आणि तुला सुद्धा असं ज्या वेळेला कळलं की अरे यार हे पात्र आपल्याला करायला मिळणार आहे, इतकी ऍक्शन त्याच्यामध्ये असणार आहे, कसं वाटलं ग तुला? का तुला टेन्शन आलं, अरे बापरे एवढी मारामारी करायची आहे का? नाही, खूप एक्साइटमेंट होती आधीपर्यंत, जोपर्यंत शूट चालू झालं नाही. शूट चालू झाल्यानंतर भीतीत रूपांतर झालं, मी तेच सांगते, भीती वाटली. आणि पण जेव्हा करायला सुरुवात होते, जेव्हा आपण त्या ऍक्शन मध्ये येतो त्यावेळेस तारेने ताकद देते. सो ते होतं. वा वा. म्हणजे आता हळूहळू मजाच यायला लागलेली आहे. भरपूर. वा. तारिणीचा जो राईट हँड आहे, अशा व्यक्तीला आपण आपल्या इकडे बोलूया केदारला. वा वा वा. केदार. केदार उर्फ केडी. वा. केदार. हा माईक. येस. केदार, फार मजा आली यार. आम्ही हा जो काही प्रोमो पाहिला फार कमाल होता, बरोबर आहे की नाही? पोलीस आहेस तू, बरोबर, तुझा नेम कधीच चुकत नाही असं आम्ही बघितलं, आम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. पण तुझा नेम हलतोय आणि म्हणून तुझाच कुठेतरी गेम होतोय असं सुद्धा आम्हाला दिसतंय. सो हे काय आहे नेमकं प्रकरण? काय तुझा नेम कुठे हलतो? नाही, कधीतरी तो हालेल पुढे जाऊन. अच्छा, फिक्स आहे माझा एम. बरोबर आहे. येस. आणि तारिणी टीम मधला मी शार्प शूटर असल्यामुळे माझा नेम कधीच चुकत नाही. त्यावेळेस थोडासा एक हलका चुकण्याची शक्यता आहे. वा वा वा. बरं, तू या कुटुंबाबरोबरच राहतोस का तू वेगळा राहतोस? आम्हाला काहीच माहिती नाही म्हणून मी विचारतोय. कुटुंबाबरोबरच राहतो, पण मी बाहेर राहतो. अच्छा, बाहेर राहतो. बाहेर राहतो, कुटुंबाच्या बाहेर. अच्छा, कुटुंबात मतलब कुटुंबात एंट्री हवी? एंट्री नाहीये मला सध्या. सध्या एंट्री नाही. अरे बापरे. का नाहीये एंट्री तुला कुटुंबात? कारण तो आता घराच्यांच्या दृष्टिकोनातून भाडे करू आहे ना. अच्छा, ओके ओके. त्यामुळे घरात एंट्री नाही. वा वा. आणि तुझं हिच्या आत्याबरोबर तुझं काहीतरी खूपच गोड नातं आहे एकदम. खूप म्हणजे तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही असं आहे. खूप छान बॉन्ड आहे आमचं. आम्हाला करमत नाही एकमेकांशिवाय. बिलकुल नाही करमत. तिने तुझ्यासाठी लोक पत्र लिहितात प्रेमाने एकमेकांसाठी, बरोबर. तिने काहीतरी फलक बिलक लिहिलंय तुझ्यासाठी. नोट लिहिली आहे माझ्यासाठी. काय लिहिलंय? म्हणजे मी अलाउड नाहीये आतमध्ये अलाउड नाहीये. कपडे प्रदर्शनासाठी नाहीये, घालण्यासाठी. कपडे बाहेर टाकायचे नाही पाळा. अच्छा. आणि घरामध्ये विचारल्याशिवाय यायचं नाही. अरे बापरे. बरीच मोठी लिस्ट आहे. हो का? हो. अरे बापरे, म्हणजे खूप कठीण आहे. काय आता बाहेर एखादं तुला दिलेलं मिशन सहजासहजी तू पूर्ण करशील, पण हे आतमध्ये जाण्याचं मिशन मला जरा वाटतंय की खूप अवघडच आहे थोडंसं, नाही का? वा वा. बरं, हरकत नाही. याच्यात आणखी पुढे काय काय होणार आहे हे तर आम्हाला निश्चितपणानं कळेलच, आणि ते पाहताना आम्हाला मजा सुद्धा येईल. तू सुद्धा याच्यामध्ये ऍक्शन करतोयस, तर तुला कसं वाटतं? यापूर्वी तू कधी असा अनुभव आहे तुला करण्याचा? नाही, या सिरियल मध्ये पहिल्यांदाच मी ऍक्शन सीन करतोय आणि खूप मजा येते मला. फर्स्ट टाइम म्हणजे पहिलाच अनुभव होता. तर ऍक्च्युअल गन फायर करण्याचा मध्ये तुम्ही जसं बघितलं ऍक्च्युअल गन होती. सो ते करताना खूप मजा आली.
बेसिकली घाबरलो पण होतो की हे कसं करायचं वगैरे म्हणून, पण नंतर खूप मजा आली आणि ते झालं. वा वा वा. पण तारेडी मला एक अगदी शेवटचा प्रश्न आहे, काय असं ना, मी पण फिल्म्स मध्ये वगैरे आम्ही ते गन शॉट्स आणि केलेले आहेत, तर त्याचा जो पहिला आवाज आपल्याला ऐकायला येतो ना, त्याच्यानंतर कसं वाटलं होतं ग तुला? कारण आपल्याला असं वाटतं कोटी गन आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत, पण पहिला गन शॉट आम्ही दोघं म्हणजे एम घेऊन डोळे स्ट्रॉंग असे सगळं एक वाजेपर्यंत तसे होते. मध्ये वाजलं आणि मग आम्ही दोघं, कारण आम्हाला दोघांच्याही कानात काहीच ऐकू येईना, नंतर सुन्न झालं होतं सगळं एवढ्या जोरात, पण ते एकदाच झालं. त्याच्यानंतर मग आता मजा यायला सवय झाली. खरंच आहे, मी सुद्धा पहिल्यांदा ज्यावेळेला अशी बंदूक ती धरली होती, मला सांगितलं गोळी मारायची, मी म्हटलं अरे काय त्याच्यात आपल्याला मारूया गोळी, कोणती तर आहे. जेव्हा आवाज आला त्याच्यातनं, तर गोळी मारल्यावरती पहिला घाबरलेला माणूस मी होतो. टेक मध्ये झालं होतं. सो म्हणून मला पटकन असं तुला विचारावं वाटतं की तुझा अनुभव कसा होता. वा, चला आता आपण पुढच्या तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांना इथे बोलवूया आणि त्यांच्याबरोबर ओळख करूया. मी केदारला विनंती करतो, केदार तोपर्यंत तू थांबलास तरी सुद्धा चालेल. द्या आम्हाला लागेलच माहिती द्या. मी धरू बोलूया. येस. माझ्या कुटुंबातली सगळ्यात मोठी व्यक्ती जी तारेणीचा खूप मोठा सपोर्ट आहे ती म्हणजे आमची सुमी आजी. सुमी आजीला मी आता इकडे बोलवते. वा 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 वा. सुमी आजी आली 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 आली. सुमी आजी, वा. सुमी आजी सगळ्यात ज्येष्ठ आहे असं म्हणालीस? सगळ्यात ज्येष्ठ आहे, सगळ्यात प्रेमळ आहे आणि सगळ्यात जास्त उत्साही सुद्धा आहे. हे तर आम्ही पहिल्यापासून पाहतोच, म्हणजे त्यांचा उत्साह. आणि कधी कधी आम्हाला असं वाटलं की अरे बाबा आज थोडंसं थकल्यासारखं वाटलंय, तर मला असं वाटतं सुमी आजीकडे पाहिल्यानंतर पुन्हा सगळ्यांमध्ये उत्साह आहे. हो, आमच्याकडे पण तसंच वातावरण. बरं सुमी आजी, मला सांगा बरं, तुम्ही पाहिलं का एकंदरीत कसं वाटतंय मालिकेचा पहिला भाग वगैरे? हो ना. आणि त्याच्यामध्ये एकदम मारामाऱ्या आहेत ना. हा, एकदम साऊथच्या फिल्मची आठवण झाली. बापरे. हो, सांगू नका, मी साऊथच्या खूप फिल्म्स बघत असते. हो, ते मला कोण देतो माहितीये का? अच्छा. ओ, केदार पुरवतोय तुम्हाला हे सगळं साहित्य. हो 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 हो. बरं, पण मला सांगा, खरं सांगा, आता साऊथच्या फिल्म्स तुम्ही पाहत असता, बरोबर आहे, साऊथच्या फिल्म्स पाहिल्यात तुम्ही, परंतु आमच्या इथे जे काही केदार आणि तारेणीची ऍक्शन तुम्हाला दिसली ती कशी वाटली तुम्हाला? तशीच मला आठवण झाली. वा 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 वा. बरं, हे तर झालं की ऍक्शन बद्दल आणि या सगळ्या गोष्टींबद्दल, पण हे तारेणी तुम्हाला काय वाटतं, कुठून आलं असेल हे तारेणीमध्ये ही ऍक्शन करण्याची जिद्द, किंवा ही ऍक्शन आपण म्हणतो ना उपजत काहीतरी असल्याशिवाय हे काही येत नाही. अगदी बरोबर बोलला. बरोबर ना. जी आई होती ती पोलीस मध्ये होती. अच्छा. आणि इतकी शूर, इतकी धाडसी. वा. त्या मनाने तारेणी जायची. हो का? सगळं ऐकत असतं. अरे बापरे. काय नोटीस गेल्यानंतर तिच्या बाबाने. अच्छा. त्यामुळे तिच्या हिला झळत असते, हे काम कर, ते काम कर, ते काम कर. अच्छा. मी सांगते हिला की धाडसी हो म्हणून. बरोबर. ऐकते कुठे ही पोरगी. बरोबर बरोबर. पण चांगलंय की धाडस दाखवत नाहीये, हेच चांगलंय. नाहीतर आईचं काय होईल हे आम्हालाच माहिती आहे, फक्त ज्यांनी प्रोमो पाहिलाय त्यांनाच. पण छान छान. बरं, आजी सुद्धा खूप गोड आहेच, बरोबर आहे, पण आत्ताच तिने आईचा उल्लेख केला, तर आईची शौर्य गाथा सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार आहे की नाही? हो, 100%. वा वा वा. बरं, आणि बाबांचा सुद्धा उल्लेख झाला तर बाबांना सुद्धा भेटून घेऊया आपण. हो, आता पुढची व्यक्ती आमच्या कुटुंबातली तीच आहे, ते म्हणजे माझे बाबा. बाबा वा 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 वा. बाबा वा. माधव बेलसरे. वा वा. जरा घ्या माईक. वा वा. सर, मी असं ऐकलेलं आहे की इथे आल्यानंतर मी सुद्धा थोडीशी काय म्हणतो ना की थोडी खबर काढण्याचा प्रयत्न केला मी. जरा आपण या बाजूला घेऊया सगळेजण. हा, थोडस म्हटलं आपण सुद्धा जरा गुप्त हिऱ्यासारखे जरा आपले हेर पेरून त्याच्यातनं काही निघतंय का हे आपण पाहूया. तर मला असं कळलं ह्या सेटवरती सगळ्यात कमी डायलॉग्स हे तुमच्यासाठी लिहिले जातात. हे खरंय का? हो,
म्हणजे मी आतल्या घुमसतोय, आतल्यात बोलतोय, व्यक्त होत नाहीये. कारण माझ्या बायकोवर जे आरोप झाले त्याच्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे नाहीयेत, काही बोलूच शकत नाहीये, कोणाला काही सांगूच शकत नाहीये. बरं, मी काय म्हणतो, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का तिच्याबद्दल, ते मला देऊ शकता का? मग मी बोलायला सुरुवात करतो पटकन. नाही, सध्या तरी माझ्याकडे नाहीये, परंतु मला पूर्ण खात्री आहे कधी ना कधी तुम्हाला ते मिळतील आणि त्या दिवशी तुम्हाला जे काही बोलायचं, तुमच्या मनात जे काही साचलेलं आहे ते तुम्ही निश्चितपणानं सगळी बडबड बाहेर काढेल. वा. बद्दल बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की 11 तारखेला जेव्हा ती लॉन्च होणार आहे त्यातूनच बरंच काही बोललं जाणार आहे आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की नेहमी आपण मालिका म्हटल्यानंतर उत्तम सेट, त्याच्यानंतर नात्यांची गुंतागुंत, हे आपण नेहमी मालिकेमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी बघत असतो. पण इथे एक व्हिज्युअल ट्रीट अशी आहे की ऍक्शन सिक्वेन्स किंवा ऍक्शन सिरियल, ऍक्शन मालिका, हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि मला वाटतं की ऍक्शन सिक्वेन्स म्हटल्यानंतर ते बघण्यातच जास्त गंमत आहे सांगण्यापेक्षा. माझ्यासाठी मी असं म्हणेन की तारिणी नक्कीच तारिणीचं हे आहे की जगाला तारणारी दुर्गा तशी कृष्णाचा संवार करणारी तारिणी. पण माझ्यासाठी तारिणी मी म्हणेन की धैर्य, ध्यास आणि ध्येय याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे तारिणी आहे. आणि हे सेम ही तारिणी ज्यावेळेला आम्ही मालिका करायला सुरुवात केली, म्हणजे झी मराठीने बोलावून असं म्हणतात ना की परमेश्वर एक हातातून घेतो तर दुसऱ्या हातातून तेवढंच डबल देतो. तर अशी गोष्ट होती की झी मराठीचे आमचे दोन्ही शो, तुला शिकवेन चांगला झाडा आणि नवरी मिळे हिटलरला, एकाच दिवशी बंद होणार होते. निर्माते म्हणून जे लोक हे ऐकतील त्यांना माहिती की हा केवढा मोठा धक्का असू शकतो. पण त्याही पेक्षा मोठी जबाबदारी झी मराठीने एरिकॉन टेलिफिल्म्सवर टाकली, ती तारिणीच्या स्वरूपामध्ये. आणि नक्कीच आम्हाला ती पेलायला खूप मजा येते. याच्यात मी खास उल्लेख करेन हेमाचा, कल्याणी पाठारे, प्राची शिंदे, सिद्ध, सुमेध, प्रल्हाद, त्यानंतर पूर्णानंद जे आमचे डायलॉग रायटर आणि स्क्रिप्टप्ले रायटर आहेत, त्यातलं इथे नाहीये. पण भीमराव मुळे आमचे डिरेक्टर, पियुष, या सगळ्यांची साथ जर नसेल आणि ती भट्टी जर व्यवस्थित जमली नाही तर कोणतीही मालिका बनू शकत नाही. आणि हे मी खूप रिलेट करते. तारिणी माझ्यासाठी सुद्धा, स्वतःसाठी सुद्धा, किंवा मी असं म्हणते एरिकॉन टेलिफिल्मचा सुद्धा, जसं मी म्हटलं की धैर्य, ध्यास हे आहे, तर त्याप्रमाणे मी असं म्हणेन की निर्माते म्हणून या कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये उभं राहणं हे खूप धैर्याचं काम आहे. सतत चांगले चांगले प्रोजेक्ट्स हे या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हा एरिकॉन टेलिफिल्मचा ध्यास आहे. आणि आमचं ध्येय एकच आहे की तारिणी ही झी मराठीवरची नंबर 1 मालिका झाली पाहिजे आणि ती स्लॉट लीडर ठरली पाहिजे. त्यामुळे झी मराठीसाठी आम्ही खूप 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 आम्ही त्यांचे आभारी आहोत की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमेध आणि सिद्धवचं खूप कौतुक. आता इथे सिद्धव नाहीये, पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा जी मदत केली जाते, कारण त्या दोघांनी स्वतः प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम केल्यामुळे त्यांना ते प्रोड्युसरला समजून घेणं, नुसतंच काय म्हणतात त्याला बर्डन टाकणं असं करत नाही. ते आमच्या खांद्याला खांदा लावून उभे असतात आणि ते प्रोडक्शनला ऑन फील्ड सुद्धा तसेच उभे असतात. सो थँक्यू सिद्ध. किती छान, किती या सगळ्या प्रवासामध्ये शर्मिष्ठा आमची तारिणी हो हे अगदी खूप मनोभावे हे म्हणतो. आणि तारिणीचा हा प्रवास जो आहे तो आता तुम्ही पात्रांच्या आणि त्यांच्या ते भेटतील तुम्हाला, सो त्यांच्यासोबत उलगड आहे. पण ही मालिका जी आहे, ही मालिका हा एक नवा ध्यास आहे. जसं शर्मिष्ठाने सांगितलं तो खूप मोठा ध्यास आहे. तर आपण सुरुवात करूया. त्या म्हणजे मीडियातनं तुम्ही सगळेच जण आलेले आहात, तुम्हा सगळ्यांचा रीच फार मोठा आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून नेहमीच आम्ही तुमच्या बरोबर असतो. पण आता ह्या मालिकेत सुद्धा एक अशी व्यक्ती आहे जिचा रीच सुद्धा खूप मोठा आहे. त्यांचं स्वतःच न्यूज चॅनल आहे, त्याच्यामुळे तुमचेच कॉम्पिटिटर बहुतेक इथे येत आहेत आणि जे फक्त न्यूज देत नाहीत तर न्यूज ब्लास्ट करतात. आपण त्यांना बोलवूया MNN टीव्हीच्या सर्वेसर्वा कौशिकी खांडेकर. या या या. वाव.
नमस्कार नमस्कार. माहित द्या त्यांना. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. मी छान, अगदी उत्तम. काय म्हणताय, कसं आहे, बरं आहे सगळं? मस्त, छान अँकरिंग करतोस. अरे थँक्यू सो मच. कधी लागलं तर बोलवा मला. नक्कीच. तू माझे नियम पाळलेस, तू सत्याची बाजू घेतलीस आणि सत्य आहे तेच दाखवलंस आणि तेच बोललास तर 100% तुला मी चान्स देणार. अच्छा, म्हणजे जे खरं आहे तेच बोलायचं? हो. एकतर उगाच आरडाओरडा करून बोलायचं नाही, ती बातमी नसते. जिकडे आरडाओरडा होतो तिकडे बातमी नसते. अच्छा. फॅक्ट्स बोलले जातात तेव्हा ते संवादासारखे बोलले जातात, कारण आपले जे प्रेक्षक आहेत किंवा ज्यांना आपल्याला बातमी पोहोचवायची त्यांच्यापर्यंत आपल्याला खरं पोहोचवायचं. आपल्याला आपला फायदा नाही, आपल्याला त्यांचा फायदा करायचा. वा, म्हणजे असं म्हणतात की खरंच चौथा स्तंभ आहे आपल्या संपूर्ण या लोकशाहीचा. मला असं वाटतं की ते खऱ्या अर्थाने असं जर प्रामाणिक जर सगळेच वार्ताहर असतील तर ते आपण अधिक ठामपणानं बोलू शकतो. मला असं वाटतं कोणी प्रामाणिकपणे काम करतंय नाही करतंय याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी तर 100% प्रामाणिकपणेच काम करणार आहे. कारण माझ्या कंपनीची आयडिओलॉजी, माझ्या नेटवर्कची आयडिओलॉजी आहे आवाज जनतेचा, ओळख महाराष्ट्राची. आवाज हा खराच हवा आणि जनतेच्या हितासाठी हवा आणि त्या जनतेचाच फायदा हवा आणि म्हणूनच आमचं नेटवर्क जे आहे ते. वा वा, किती छान. पण हे अशा खऱ्या बातम्या देत असताना किंवा प्रामाणिकपणानं बातम्या देत असताना तुम्हाला अडचणी येतात का? मग कधी असं वाटत नाही की देऊया, जाऊ दे एखाद्याच्या फेवरसाठी बातमी एखादी? नाही, अजिबात नाही. मला असं वाटतं शेवटी कितीही खोटं बोललं गेलं तरी खरं हे शेवटी सगळ्यांच्या समोर येतच आणि त्याचीच आपण साथ दिली पाहिजे. चांगला प्रवास असो, वाईट प्रवास असो, खरं खरं असतं. त्याच्यामुळे तेवढंच लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. वा. बरं, या तुमच्या नेटवर्क मध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये आणखी कोण मंडळी आहेत ज्यांच्या बरोबर आज आमची ओळख होणार आहे, भेट होणार आहे? सर्वप्रथम मी युवराजला बोलवते. युवराज हा माझा भाऊ आहे. थोडासा बोलू का? आता माझ्याबद्दल सगळं तूच ठरवतेस तर तूच बोल. मी ठरवत नाही, जे आहे तेच मी बोलते. आत्ताच बोलले ना मी. सॉरी. युवराज जरा वाया गेलेला आहे वाटतो. मी असं तो ऍक्टर चांगला आहे, म्हणजे चांगला अभिनय करतो, त्याच्यामुळे तो वाटत नाही. पण तो वाया गेलेला आहे थोडा. पण बहीण म्हणून माझी जबाबदारी आहे की वाईट वाटेवर जाणाऱ्या प्रत्येक माणसाला मी चांगल्या वाटेवर घेऊन येणार आणि ती जबाबदारी मी युवराजच्या बद्दल पण निभावते अजून. हो ना युवराज? आणि त्याच्यासाठी तू काय करतोयस? मी तुझं ऐकतो. वा वा, खूप करतोयस तू. हे खूप करतोयस खरं तर. वा. माझी मोठी काकी ऐका बरं, छोटी काकी चेतना काकी. वा. ही माझी चेतना काकी. वा. छोटी काकी आहे. छोटी काकी. वा, किती छान. काय म्हणते काकी, बरं आहे ना? हो. काकी काय, कसं, व्यवस्थित? अरे बापरे, काकींचं बोलणंच वेगळं आहे. बरं, मी काय म्हणतो तुम्हाला काकी, तुम्ही काय या चॅनल मध्ये आहात का तुम्ही कुटुंबात राहून संपूर्ण घर सांभाळता? काय करता तुम्ही? आम्हाला घरीच राहावं लागतं. अच्छा. तिच्यामुळे नेहमी आमच्यावर अन्याय होतो. काय हो? हा, म्हणजे सगळ्या पावर, सगळ्याचे निर्णय घेण्याची क्षमता फक्त तिच्यातच आहे. अच्छा. मी, माझा नवरा, भाऊजी, वहिनी, आम्ही आपल्या घरीच असतो. ती सांगते त्याला आम्ही आपलं हो 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 म्हणायचं. अच्छा. काकी त्याचं कारण पण सांगा ना. काय कारण? कारण आम्ही आमच्या परीने काहीतरी करतो ज्याला हे लोक कुरघोड्या म्हणतात आणि आम्ही आमच्या तोंडावरच पडतो. अच्छा, मग आम्हाला कोणी निर्णय घेऊच देत नाही. तुमचं असं म्हणणे ते कुरघोड्या वगैरे काही नाही. आम्ही आमच्या परीने आमच्या लेवलवर आम्ही करत असतो. बरोबर. घेतलेले निर्णय चुकीचेच ठरतात, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे पर्याय नाही ना, त्यांना माझं ऐकावं लागतं. आणि दुर्दैवाने हे जे सगळं एम्पायर उभं केलंय ते एक वाईट काळ आला होता, त्याच्यातनं मीच सावरलं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नाहीये माझं ऐकण्याचं. अच्छा. अरे वा वा. इरा, या इरा. ईशा. या इरा, ये बाळा. अरे अच्छा. अच्छा, ही पण आहे का? अरे वा, छान छान. माझी मुलगी आहे इरा. अच्छा. फक्त हिला ऐकू येत नाही, तिला बोलता येत नाही, पण तिला बोललेलं सगळं कळतं कारण ती कौशिकी खांडेकरची मुलगी आहे. हो ना?
अरे वा किती छान. म्हणजे हिला हळूहळू समजतंय आता. पण हिचं काय अतिशय ही अशी परिस्थिती हिची झाली याचं काय कारण आहे? म्हणजे जन्मापासूनच ती तशी? नाही नाही नाही, ती जन्मापासून तशी नव्हती. शी वॉज अ नॉर्मल चाइल्ड. पण एक अशी घटना घडली माझ्या नवऱ्यामुळे, ज्याच्यामुळे तिला ऐकू येणं आणि तिला बोलता येणं बंद झालं. पण मला ही खात्री आहे, मला 100% खात्री आहे की तिला पुन्हा ऐकू येईल, तिला पुन्हा बोलता येईल आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तिचे उपचार तसे चालूही आहेत आणि मला 100% खात्री आहे की मी इराचा आवाज पुन्हा ऐकेन. वा. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.